राजगढ़ फाउंडेशन नेता अप्पा साहेब आवचरे ने अण्णा भाऊ साठे जयंती पर किया भोजन का वितरण। लोकशाही अण्णा भाऊ साठे की जयंती के अवसर पर उन्हें अभिवादन करने चैम्बूर सुमन नगर पहुंचने वाले लोगों के लिए एमएनएस नेता व राजगढ़ फाउंडेशन के अध्यक्ष अप्पा साहेब आवचरे के नेतृत्व में भोजन का वितरण किया गया। साथ ही फ्री मेडिकल कैंप का भी आयोजन किया गया। कई लोगों ने इसका लाभ लिया। आनंद श्रीवास्तव, ग्लोबल चक्र न्यूज, मुंबई। मला असं वाटतं की राजगढ़ फाउंडेशन तर्फे आपण प्रत्येक वर्षी म्हणजे राजगढ़ ग्रुप त्यातलाच एक राजगढ़ फाउंडेशन आहे, तर हे साधारण आपण सालाबादप्रमाणे हे 20वे वर्ष असेल जेवणाचं आणि मेडिकल कॅम्प किंवा वैद्यकीय शिबिराचा हा दुसरा कॅम्प आहे आमचा। पहिला आम्ही पंढरपूरमध्ये केला आणि दुसरा आता साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे मुंबईमध्ये करतोय। तर ह्या कॅम्पच्या माध्यमातून म्हणजे माझं मूळ अण्णाभाऊंच्या विचारात म्हणजे ह्याच्यात सांगायचं शब्दात सांगायचं असेल तर ह्या समाजाला अन्न, वस्त्र, निवारा, ज्ञान, आरोग्य हे जोपर्यंत सर्व मिळत नाही तोपर्यंत समाजात परिवर्तन येणार नाही आणि समाज परिपूर्ण होणार नाही। म्हणून आपण ज्ञानाच्या माध्यमातून, अन्नदानाच्या माध्यमातून, आरोग्याच्या माध्यमातून आणि राजगढ़ नगरीच्या माध्यमातून त्यांचा विचार प्रचारित करण्याचं काम आपण करतोय। हीच अण्णाभाऊंना श्रद्धांजली आहे आणि या माध्यमातून हे प्रचार करायचं काम चालू आहे। नवीन जनरेशन आता हे युग इतकं जवळ आले की करलो दुनिया मुठीने म्हणजे मोबाईलमध्ये सगळं युग आलेलं आहे, पण तरीसुद्धा नवीन पिढीला अण्णाभाऊ साठेंचं साहित्य वेगवेगळ्या माध्यमातून जर त्यांनी वाचलं, त्याचं अनुकरण केलं तर खऱ्या अर्थाने ज्यावेळेस 15 ऑगस्ट 1947ला ते स्वतंत्र झाल्यानंतर 16 ऑगस्ट 1947ला अण्णाभाऊ साठेंनी आझाद मैदानावर एक मोर्चा काढला होता आणि त्यावेळेस त्यांनी एक घोषणा दिली होती, ये देश की आज़ादी झूठी है, ये देश की जनता भूखी है। म्हणजे आझादी जरी मिळाली तरी खऱ्या अर्थाने ह्या देशातली जनता म्हणजे त्यांची भूक स्वतंत्र मिळालं म्हणजे आपण जेवलं असा त्याचा अर्थ होत नाही। तर आजही 1947 पासून ते आजपर्यंत सर्व ह्या देशाचं पूर्णपणे राजकारण हे अन्न, वस्त्र, निवारा आणि आता थोडंसं आरोग्याच्या दृष्टीने थोडंसं शिक्षण, पण खऱ्या अर्थाने खरोखरच ह्या नवीन पिढीला जोपर्यंत खऱ्या अर्थाने ज्ञानाचा मार्ग मिळत नाही, राईट ऑफ एज्युकेशनचा त्यांना फायदा होत नाही तोपर्यंत मला असं वाटत नाही की ह्या नवीन पिढीवर ह्या सगळ्या साहित्याचा, ह्या सगळ्या आणि वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या अभ्यासक्रमात जोपर्यंत अण्णाभाऊ साठेंच्या साहित्याचा समावेश होत नाही तोपर्यंत अण्णाभाऊ साठेंचं साहित्य हे तळागाळातील मुलांपर्यंत किंवा शालेय कॉलेजच्या जीवनात आणि महाविद्यालयाच्या जीवनात त्याचा समावेश झाला तर अण्णाभाऊ सर्वांना कळू शकतील आणि त्यामुळं अण्णाभाऊ साठेंचा विचार हा सगळ्या ठिकाणी प्रसारित होऊ शकतो आणि त्याचा परिणाम मग नवीन पिढीवर होऊ शकतो। इतर केलेलीच होती, त्याच्याबरोबर काम करताना आम्ही त्याची मागणी केलेली, पण साप्ताहिक राजगढ़ नगरीच्या माध्यमातून आम्ही सातत्याने ती मागणी करत आहोत आणि आजही माझं ठाम मत आहे की साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचा या देशात गौरव होणार असेल तो त्यांना भारतरत्न देऊनच होईल आणि त्यामुळे समाजात एक वेगळी ऊर्जा, वेगळी प्रेरणा निर्माण होऊ शकते असं माझं मत आहे।